गुड मॉर्निंग. मी देवयानी जोशी. एक गोष्ट आणि आपलं आयुष्य समृद्ध करता येऊ शकेल असा एक छोटासा विचार. चला ऐकूया. एकदा दोन लायन असतात एका जंगलात. खूप पक्के मित्र असतात ते. काहीतरी होतं त्यांच्यात भांडण आणि ते दोघं वर्षानुवर्षाचे दुश्मन बनतात. म्हणजे 8-10 वर्ष ते बोलतच नाहीत एकमेकांशी. एकदा एक 25-30 कुत्र्यांचा ग्रुप म्हणजे झुंड एका लायनच्या घरावर सगळीकडनं त्याला बाहेरून पूर्ण घेराव करून अटॅक करतो. म्हणजे अगदी त्यांना जीवे मारेपर्यंत त्यांच्यावर अटॅक करतो. दुसरा जो लायन असतो तो हे बघतो सिंह आणि तो येऊन खूप जीवानीशी लढून खूप फाईट करून त्या सगळ्या कुत्र्यांना पळवून लावतो, त्यांचा जीव वाचवतो. तर तो जीव वाचवलेला जो परिवार असतो त्यातला छोटा बच्चू छोटा सिंह समोर येतो आणि म्हणतो, काका तुम्ही तर माझ्या बाबांशी गेले 10 वर्ष बोलत नाही आहात, मग तरी तुम्ही आमचा जीव कसा काय वाचवला? त्याच्यावर तो लायन म्हणतो, हे बघ आपल्या दोघांच्या परिवारामध्ये जरी भांडण असलं किंवा आपलं पटत नसलं तरी त्याचा फायदा बाहेर के कुत्तोने नाही लेना चाहिए. खूप सुंदर मॉरल आहे या गोष्टीचं. नात्यांमध्ये राग येतो, मतभेद होतात, गैरसमज होतात, कधी कधी वर्षानुवर्ष बोलणंही बंद होतं. पण खरं नातं तेच जे संकटाच्या वेळी आपलं कोण हा प्रश्न विचारत नाही. आपल्यात कितीही मतभेद असले तरी बाहेरच्यांनी त्याचा फायदा घेऊ नये आणि आपणही आपल्या माणसांच्या अडचणीचा फायदा घेऊ नये. कारण मतभेद नात्यांमध्ये असू शकतात, पण एकजूट ही बाहेरच्या जगासमोर आपली ताकद असते. कदाचित म्हणूनच माझ्या गोष्टींना मिळणारं प्रेम मला एवढं खास वाटतं आहे. 1,00,000+ व्ह्यू ही फक्त संख्या नाही, ही माझ्या गोष्टींवर, माझ्या विचारांवर आणि एकत्र राहण्याच्या या भावनेवर तुम्ही दिलेली प्रेमाची पावती आहे. ऐकत राहा, जोडलेले राहा, एकमेकांच्या सुखदुःखात एकमेकांसाठी उभे राहा. 1,00,000+ व्ह्यू ही लोकांसाठी खूप कॉमन गोष्ट असू शकते, पण माझ्यासाठी, जिने की फक्त क्लबच्या लोकांसाठी स्टोरी टेलिंग उपक्रम सुरू केला, ज्या गोष्टीला 1,00,000 व्ह्यू मिळाले ती भाग्यश्रींनी सांगितलेली गोष्ट होती. तिच्या नवऱ्याने सांगितलेली ही लायनवाली गोष्ट आहे. मला दोघांमध्ये स्पर्धा करायची नाही आहे, पण मला हे अशा छोट्या छोट्या गोष्टी मिळाल्या की पाठवतात. माझ्यावर प्रेम करणारे लोक आहेत. माझा नवरा संदीप, माझ्या सासूबाई त्या पण कौतुक करतात की तुझ्या गोष्टी छान असतात, मी ऐकते. माझी मुलगी, माझ्या माहेरचे सगळे. माझ्या एका वहिनींनी मला इन्स्टावर टाकायला भाग पडलं, अरुंधती थँक्यू. सुबोधनी यूट्यूब चॅनल सुरू करून दिलं की ताई तुला हे करायचंच आहे. नवेंदू ओजस, मंदारनी तर खूप मागे लागून मला हे चालू करायला लावला प्रोजेक्ट. शिल्पा धनन नेहमीच एनकरेज करतात. माझ्या सगळ्या मैत्रिणी, चारी सर, पोफळे काका, निलेश दादा, प्रज्ञा, ज्यांनी मला हे सगळं पुन्हा चालू करण्याकरता प्रेरित केलं. पल्लवी, माझी जी लेटेस्ट नवीन फ्रेंड आहे, तिने तर मला इतकं मनापासून प्रेम दिलं आहे आणि ती इतकं मला करेक्ट करते छान. या सगळ्यांना मी थँक्यू म्हणू इच्छिते. असंच प्रेम करत राहा. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.